नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। ही सभा रविवारी 24 ऑगस्टला सकाळी 11 वाजता शालिमार येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे पार पडली। संस्थेच्या स्थापनेची सुरुवात कैलासवासी गोता भट, कैलासवासी राघव कुंटे यांनी 63 वर्षांपूर्वी शिक्षकांच्या कमी पगारातून आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी केली होती। आज ही संस्था वटवृक्षासारखी वाढली असून संचालक मंडळाच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे सर्व सभासदांना भरपूर लाभ मिळतो। ही सभा संस्थेचे चेअरमन संजय कारभारी देसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या प्रसंगी दीप प्रज्वलन करून सभा सुरू करण्यात आली। तसेच उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। संस्थेने आतापर्यंत व्याजदर 9.50% वरून 7.50% पर्यंत कमी केलाय। चालू आर्थिक वर्षात भाग भांडवल आणि सभासद ठेवी वाढल्या आहेत। प्रशासकीय खर्च कमी करून नफ्यात वाढ झाली आहे। यामुळे संस्थेचा विकास गतीने सुरू आहे। संस्थेचं मुख्य कार्यालय भाग्यश्री वर्टी कॉलनी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आहे। अपघाती मृत्यू पावलेल्या सभासदांच्या नातेवाईकांना आतापर्यंत 25 लाखांचा धनादेश दिला गेलाय। सभेत सभासदांच्या हिताच्या विषयांवर चर्चा करून भविष्यातील विकासाचे निर्णय घेण्यात आले। संस्थेचे उपाध्यक्ष विलास जगन्नाथ जाधव, कार्यवाह अशोक देवीदास बागुल यांच्यासह सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद आणि शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वसाधारण सभेला येण्याची संधी मलाही मिळाली। थोडंसं नाही चाललं होतं, कारण आज प्रतापगडावरती निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये आज जसं राम शेजला आपण पाठीमागच्या काळामध्ये गड संवर्धन आणि स्वच्छता मोहीम घेतली होती, तशीच मोहीम आज प्रतापगडावरती होती आणि तिथं जायचं होतं। परंतु काल थोडंसं अचानक कॅन्सल झालं आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली। आज संस्थेची 63वी वर सर्वसाधारण सभा होते। पदाधिकारी, सन्माननीय संचालक मंडळ या सगळ्यांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो। त्याच पद्धतीने आपल्या या जनरल मीटिंगसाठी आदरणीय खासदार भास्करजी बगरे सर, ज्येष्ठ शिक्षक नेते शिवाजीराव निवडे सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। अध्यक्ष या नात्याने त्यांचंही मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, ज्या धुरीणांनी एक पिशवी पतसंस्था चालू केली, मगर आणि अनुमोदक होते श्री डोके कैलास प्रताप। त्यानंतर ठराव क्रमांक 9 चांदवड नांदगाव देवळा यांचे शाखेसाठी स्वमालकीची इमारत घेण्याबाबत विचार विनिमय करणे। यानुसार अध्यक्ष महोदयांनी सांगितलं आपल्याकडे की या ठिकाणी नांदगावला या ठिकाणी स्वमालकीची इमारत घेतलेली आहे। चांदवड आणि देवळा या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ, आजची झालेली NDST जी सभा झालेली आहे त्या सभेला जास्तीत जास्त पुरुष वर्ग उपस्थित होता। पुढच्या सभेला स्त्रीवर्ग उपस्थित राहावा अशी माझी इच्छा आहे आणि सभा अगदी व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पडलेली आहे। ही सोसायटी म्हणजे आमची अगदी आर्थिक वाहिनी आहे। संकटाच्या वेळात अगदी सगळ्यांना अगदी निपक्षपातीपणे उपयोगात येणारी ही सभा पार पडलेली आहे आणि ही NDST सोसायटी सगळ्यांच्या हिताची मालकीची आहे आणि ती अशीच टिकून राहो। पुढील वर्षासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। उत्साही वातावरणात ही 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीपणे पार पडली। नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या 63व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षक आणि कर्मचारी सभासदांसाठी आर्थिक स्थैर्य आणि विकासाच्या नवा वाटा ठरल्या आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।